रावणाची पोर रावण म्हणतात कानापडी होतो होवाची चायनीज बोलावं काय ही जर शाल घालायची असत आम्ही घेलो ना की ते आमचं तोंडा गाठा तेव्हा तर सांगितलं होतं रावणाला तरी रामाला तरी पण त्या समुद्राचं पूजन करण्यासाठी साक्षात रावण तिथे आला आणि तेवढी ताकद होती आजची केलं का मूल पडायचं कानातून कानीत ना बरोबर ना शेंडी आपटली वीरभद्र इतक्या लांब दांडच मोठं व्हायला 40 वर्षापूर्वीचं नोटीस स्वतःच एखादं नोटिशन काय ना भाऊ आमच्याकडे काय नाही ना आम्ही आपला तास घेतो ठीक आहे तू स्वतः मला घराकडे जाऊ नको हो मी घराकडे जाऊ आणि घराकडे रिपोर्ट करतो दोघांनी केलेली ती सांग की याच्या पुढे तुम्ही जी वस्तू फेकाल ती समुद्रावरती तरंगेल लक्षात रावण जगलो तेवढी वर्ष एवढी त्यानं मुलं झाली किंवा त्यानं पण रावण ना 600 कोटी वर्ष जगलो त्या सरस्वतीच बोलून सांग ना की तुझ्या बरोबर मी बसून दारू खाऊन कधी वारी केली होती निस्वार्थपणे बुद्धीने जो परमेश्वराच्या चरणापर्यंत लीन होतो तो वार करी कुठलाही स्वार्थ ठेवून परमेश्वरा त्याबद्दल पूर्ण करणार आणि मग गजराला सुरुवात करणार आहे काय लोके बुवा तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की रावण विनोद चव्हाण थोडा ऐका विषय योग्य वाटत असेल तर घ्या रामायण महाभारत ही आपली काव्य आहेत बुवा लक्षात घ्या आणि त्याच्यावर आपण किती बोलावं किंवा केवढ्या हेटाळीने बोलावं ह्याला कुठेतरी लिमिटेशन्स आहेत बुवाने विचारलं की रावणाला मुलगे किती तुम्ही विचारलं की रावणाला मुलगे किती तुम्ही फक्त नातवं किती आणि पणतू किती हे सांगितलं ते पण चुकीचं सांगितलं आणि मुलगे कोणते सांगितले नाही ह्यांना तर काही वेगळाच सांगलं की रावण म्हणालो इतक्या करी होतो म्हणजे काय कांडात नशी होती काय बुवा काय आहे ही अक्कल नको ती विषयाची पाजळू नकोस तू ह्या सरस्वतीवर बसलंस लक्षात घे आणि त्या रामायणाशी आपले काहीतरी नातं आहे हिंदू धर्मियांशी खूप विषय त्यामुळे ही अशी हेटाळणी करून जर तुका लोकांचे टाळे मिळवचे असतील तर तुझ्या इतकं दुर्दैवी दुसरं कोण बुवा नसणार हे उत्तर आहे लक्षात घे रावण जगलो तेवढी वर्ष एवढी त्यानं मुलं झाली किंवा त्यानं पण रावण ना 600 कोटी वर्ष जगलो रावण 600 कोटी वर्ष जगलो आणि त्याला 7 मुलगे होते रावणात 7 मुलगे होते नावं लिहून घे मेघनाथ म्हणजे इंद्रजित त्याने 14 वेळा इंद्राला जिंकलं तो इंद्रजित आणि तो मेल्याशिवाय रावणाला कोण मारू शकत नाही ह्या कोणी सांगल्या विभीषणाने सांगल्या रामा आणि लक्ष्मणाने त्याचं वध केल्यानंतर रावणाचं वध झालं ह्यो त्याचा विषय आणि हे जर खोटं वाटत तू असे आणखी की 600 वर्ष जगलो 600 कोटी वर्ष जगलो कशावरून तर यूट्यूबवर जागो आणि डॉक्टर कुमार विश्वास यांचं जे काही नोटिफिकेशन्स आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते जरा ऐक आता राहता विषय तो दोघांवर थांबलो तू सांगलंस रावणाची आमची तुलना केली तो दोघांवर थांबलो मी एकावर थांबलोय तू 3 जास्त असत माझा एक सरस्वती स्मरून सांग मुलांचा विषय काढलं असतं तू तिसऱ्याचा प्रयत्न का केलं तर सांग नाही कारण 2 पहिले मुली झाले म्हणून तिसरं प्रयत्न केलं ही सत्य परिस्थिती आहे आणि अजूनही जर प्रयत्न केलंस तर तुका यश येऊ शकतात तुका कोणी थांबवलं नाही 1400 वर्ष चांगदेव जगलो त्यामुळे एक लक्षात ठेवा दुसरी गोष्ट रावणांच्या मुलांची नाव सांगतोय तुम्हाला की मेघनाथ अतिकाया देवांतक नारांतक प्रहस्त त्रिशीर आणि अक्षय कुमार अशी त्या मुलांची नाव आहेत राहता राहिला विषय की रावणाला बायका किती होत्या तर 80 शाहरुख खान नाही अक्षय कुमार काय ही चेष्टा करू त्याच्या पुढे तुमचा कसा माहिती हो भाऊ तुम्ही ना एक पाण्याने भरलेलो ग्लास आहे त्याच्यात परत मी पाणी ओतूचा प्रयत्न करतो त्या बाहेरच उतू जाताला नाही असू दे तो त्यांचा विषय पण आपलं त्याच्याशी विषय नाही ना का सांगितलं तो वैयक्तिक जीवनाचा प्रश्न कोण मटको खेळाने कोण जुगार खेळाने कोण दारू खाऊ नये नाही तर कोण वह्याचा करू नये आता दुसरा विषय तू जर शाल वारकऱ्यांची म्हणत असशील तर ती आता शाल गेली कुठे तुझी आणि मी सांगते तुम्हाला परत
जे कोण सांगत होते वारकरी शाल टाळ्या बिळ्या विषय तो नाहीये. मी वारकऱ्यांच्या शालीबद्दल बोललो नाही. जी विनोद चव्हाणनी जी शाल घेतली त्या शालीबद्दल बोललो. वारकरी कुणाला म्हणावं, वारकरी कुणाला म्हणावं ह्याची काय व्याख्या तुझ्याकडे हा का, तुला माहिती आहे काय बुवा? हा मग सांग. आणि त्या वारकरीच्या त्या रेंजमध्ये तू मोडतस काय बघ, आणि मग स्वतः वारकरी म्हणून ये स्वतः, आणि वारकऱ्याची शाल म्हणून सांग. ती वारकऱ्याची शाल सांगा तो तुझा अधिकार नाही. कारण आपण तेवढा निस्वार्थप्रमाणे परमेश्वराशी मागत म्हणजे वागत नाही. साधा भजन केलं 8,000 बिदागीचं तर लोकांकडे भीक मागतो, आणि तू सांगतो वारकऱ्याची शाल आहे तुझ्या खांद्यावरची. निस्वार्थ बुद्धीने जो परमेश्वराच्या चरणापर्यंत लीन होतो तो वारकरी. कुठलंही स्वार्थ ठेवून परमेश्वराशी वागत नाही. त्या पांडुरंगाकडे कुठलं मागणं करत नाही तो वारकरी. लोकांकडे भीक मागणारा वारकरी नाही. त्या शालीबद्दल बोललोय मी, त्या शालीबद्दल बोललो. तुझ्या वारकऱ्यांच्या शालीबद्दल बोलण्याची सुद्धा ऐकत नाही माझी, लक्षात घे. कारण माका समजता वारकरी कोण आणि काय कोण ह्या माका समजता. तुळशीची माळ ती गळ्यात आणि जो वारी करता तू हल्ली करत असशील, पण लहानपणापासून आई वडिलांच्या खांद्यावर जे वारी करतात ना ते का वारकरी म्हणतात. ती पहिली पायरी कसली, दुसरी पहिली काय, तू माका सांग. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी समाधी घेतली, बरोबर ना, असं तू म्हणतोस किंवा आपण म्हणतो. मग पुढची 6 वर्ष जी वाढवली ना त्याचं कारण काय? ज्ञानदेव म्हणे आणि बाप रखुमा देवीवरी. काय आहे विषय तुला माहिती आहे का? ते हे रावणाची पोर, रावण म्हणतात कानापडी होतो पोवायची गिरण. अरे लाज वाटली पाहिजे वर जातोय. तुझा आवाज काय करतो, आवाज काय करतो सांग ना का तू. रावणात हे भाऊ ठोकू नको तू. रावणात 80,000 बायका होते. किती? 80,000 बायका. 1.25 लाख नाही, 1 लाख होते. मला ऐका मी 1 लाख होते आणि 1.25 लाख पंतू होते, बरोबर ना. ह्यो उद्या सांगतो राम आणि लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण हे खरे नव्हे हे सांगू शकता. ते दशरथाचे पुत्र नव्हेच ते, कारण ते एका प्रसादापासून झाले जन्मले. ते कोणाच्या पोटी जन्मले हे सांगा लय उशिरा, लक्षात घे, बरोबर ना. अरे प्रभू रामाने जो सेतू बांधलो समुद्रात, तो समुद्रात सेतू बांधल्यानंतर ती झाडं तरंगली, ते दगड तरंगले. त्याच्या मागे सुद्धा कारण उठसूट दगड टाकलो मी तरंगलो सुद्धा. त्या वानरामध्ये नल आणि नील हे 2 असे वानर होते जे विश्वकर्माचे मुलगे होते. ह्या कर्मदेवाला जो रावण म्हणता रात्रंदिवस म्हणता होच म्हटल्यानंतर काढा काम होतो. अरे तुझी विद्वत्ता काय तुझी त्या रावणावर बोलण्याची सांगता काय? अरे बुवा हे इकडे लक्षात घे. घे सरस्वती तुझे नाम सरस्वती सरस्वती तुझे नाम मायबाप प्रेक्षकाला एक लक्षात घ्या, इथे करायचं नाही इथे फेडायचं. जे 2 बुवा सांगत होते भजनातल्या ज्या का धोंडे मारली कळणार नाही त्या बुवाने गायलेल्या सुरुवातीच्या गणावरती ह्या दोघांची भांडणं चालली. म्हणजे मी रागात खिच्या तरी गातोय ह्या तर निश्चित लक्षात घ्या. सांगता मधुवंती आहे, हो सांगता सरस्वती आहे. म्हणजे माझ्या मी एखादा राग गायलोय तर त्याच्यावर विचार करणे इतक्या मी राहतो ह्या लक्षात. बरोबर ना. अरे तू सांगते काय, जब तक सांसे चलेगी ह्या म्हणत्या गाणं चोरले त्या संगीतकारांनी. अरे पण त्या ज्या संगीतकारांनी चोरले ते का आता ते व्ह्यूज मिळतात ती लोक लाईक करतात ना. अरे तू अशी अभंग किती चोरलं, तुला किती सांगावं, आणि तुझ्या नावावर खपवतो तू विनोद चव्हाण म्हणून. सांगू उदाहरणासकट दाखवू, युट्यूबवर दाखवू का कोण गायलं पूर्वी. हे आता आंबा काढल्यानंतर तू सांगतो हो ते अभंग मग दुसऱ्यांनी गायले ते मी आता गाण्याचा प्रयत्न करतो, पण आमका माहित नाही होता आम्ही युट्यूब बघून येतो. असं सांगा हा अभंग मी केला, हा गजर मी केला. अरे तू गजर केलो लिखाण अडकवत की तू पहिली वेळ म्हणून लिखाण तू केलं तू बोल ना. मंडळी अडकायची का
सांगता सरस्वतीस म्हणून मी असं सांगतोय तुझा माझ्याबद्दल असा टाकायचा बीज काय उघडा कर. मग तू ज्या वेळेस नाका ज्या वेळेस टोनगे मारत होतो तू असा केलं तसा केलं त्या सरस्वतीच म्हणून सांग ना की तुझ्या बरोबर मी बसून दारू खाऊन कधी वारी केली होती. तू सांग ना ह्या सरस्वती मलाही माहितीस ना. तू पण लोकांचाच ऐका कान फुकान तू बोललोस ना माका. मग तुझ्याबद्दल जे लोक बोलले ते मी इथे 4 चौकात बोललो तर कोण माका अडवतो. जशी तुझी मत तशी माझी मत बुवा असं नाही. पण आपण त्या विषयापर्यंत जाऊ नको. गुंडू सावंत गाडी घालता पूर्वी घाली आता घातले का मी 13 मात्रा म्हटलं तर तू अंक तू 13 याचं भजन करतो. अरे तुझं म्हणायचं का तू मगाशी सुरुवातीत सांगलं तर आता काढतो भार. मी मला बसलं बोला तू कसं तुका वाटतं काय कोणच नाही तुझ्यावर तो गाणार बो आहात तुम्ही. आम्ही तुझ्या पायात म्हणजे तुका खांद्यावर घेतलं तर तू खांद्यावर बसून आमच्या कानात होत तुला सांगितलं ना आम्ही 10 वेळा बाबा बाप असेल 100% आम्ही ऑन रेकॉर्ड सांगतोय की विनोद चव्हाण सारखा आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये तू आमचं काय स्पर्धेत तू खंयचा भाग घेतला. आता ते कोण त्यांचं नाव घेतलं योगेश प्रभू. अरे माऊली त्या भजनामध्ये मी त्यांना प्रत्यक्षात भेटलो नाही पण त्यांचं भजन त्यांची स्पर्धा किंवा ते ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतात आम्ही त्यांचं नाव ऐकून आहोत ना. मग आमका त्यांच्याबद्दल काय विषय आहे का बुवा. त्यांची तेवढी विद्वत्ता आहे. आता ते इथे आले असतील नसतील मला त्याच्याशी काय गंध नाही म्हणजे आमका माहिती पण नाही कारण मी त्यांना प्रत्यक्षात भेटले नाही किंवा तुमच्या ते ओळखीचे असते. तू घरात जाईल म्हणजे लग्न झालेले घराकडे जाऊन पलटीच मारत असतो अंदाज हा. 20 वर्षानंतर बुवा पलटी मारून खूप दिवस मध्ये गॅप घेतो लागतो बुवा. आता तू माझा सांग आता इकडे बघ तुमची थोडा आता तिथे पावले बरं सांगतो सगळं 100% शिव रावणासारखा शिवभक्त दुसरा कोण नव्हता. अरे प्रत्यक्षात सेतू जेव्हा बांधायला गेले ना प्रभू राम सेतू बांधायला गेले तर सेतू बांधण्यापूर्वी त्या समुद्राचा पूर्वी म्हणजे आराधना करायची म्हणून तिथे भटजी मिळत नाही. ब्राह्मण एक उत्कृष्ट ब्राह्मण होता तो रावण. माहिती वेळेला तिथे बोलवायचं कुणाला रावणाला पाचारण केलं रामाने. ते सेतू बांधताना त्याला माहिती आहे की सीतेला रावणाने पळवलंय. उद्या आपल्याला जाऊन तिथे हल्ला करून त्या रावणाला ठार मारून त्या सीतेचं आपल्याला बरोबर घेऊन यायची आहे माहिती होतं रावणाला. तरी रामाला तरी पण त्या समुद्राचं पूजन करण्यासाठी साक्षात रावण तिथे आला आणि नाकारू शकला नाही. लक्षात घ्या नाकारू शकला नाही तो. आणि रावणाने ते पूजन केलं आणि ज्या वेळेस विडा द्यावा लागतो ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते. दक्षिणा दिली सीतेमातेने सीतेला सुद्धा घेऊन आला रावण. दक्षिणा दिली आणि ज्यावेळेस त्या ब्राह्मणाच्या म्हणजे रावणाच्या पाया पडला तेव्हा रावण म्हणाला विजयी हो म्हणून राम जिंकलो. लक्षात घ्या नाहीतर रावणाला एवढी कोणाची हिंमत नव्हती. मगाशी सांगितलं नल आणि नील हे साक्षात विश्वकर्माचे मुलगे आणि लहानपणापासून एवढे अतरंगी होते ना ऋषी मुनी तपश्चर्याला बसले की त्यांची एक एक वस्तू घेऊन पाण्यात फेकीत समुद्रात फेकीत. आणि ऋषीमुनी जागे झाल्यानंतर त्यांना ती वस्तू कमंडली वगैरे नाही मिळाली की ते म्हणाले कुठे गायब झाली. ते समुद्रात फेकली. कोणी फेकली तर नील आणि नलाने फेकली. मग त्यावेळेस त्यांनी शाप दिलं. तुम्ही समुद्र का शाप दिलो तर त्यांना ती समुद्रातली वस्तू गावाकडे फेकली तर त्यांनी शाप दिलो की याच्या पुढे तुम्ही जी वस्तू फेकाल ती समुद्रावरती तरंगेल. लक्षात पाण्यावरती तरंगेल. म्हणून रावणानं जो सेतू बांधलो ती प्रत्येक जी वस्तू त्यांच्या हस्ते जात होती ना राम नाम लिहून ती तरंगत होती म्हणून सेतू झालो बुवा. ही साधी गोष्ट नाही. रावणाची इतकी पुराणी हे कार्य महत्वाचं आहे. हे देणं लागतं आपण समाजाला. तिथे कोण कुठं मारून नाही इलो ह्यो विनोद चव्हाण नाही कुठं मारून इलो. कोरोना नाही झालो तर केव्हा मला सेवा करतो नाही. कोरोना झालो तर मला म्हणतो आणि नाही झालं तर अरे आम्ही तेवढं केलंय बुवा. गावातलं माहित
किती किट घालून दम केलंय म्हणून गेलं म्हणून आमका झालं तो क्वारंटाईन राहावं लागलं. ह्या बिचारात झालं सोडा विषय. असं तू त्याच्यातून सुटलं नाही. जो 84 लक्ष यांनी तो फेरवा लक्षात घे. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णात विचारलं की हा भजन कीर्तन प्रवचन कशासाठी. तर श्रीकृष्णाने सांगितलं पार्था अर्जुना आहे मांजर ज्यावेळेस उंदरात मारताना तेव्हा जाताना त्याचा फडशा पाडून तुकडे तुकडे करून खाऊन जातात. पण तीच मांजर जेव्हा स्वतःच्या पिल्लाला त्याच दाताने पकडते त्याचा स्पर्श सुद्धा त्या दाताचा आपल्या स्वतःच्या पिल्लाला होत नाही. कारण तेवढं त्याचं प्रेम आहे. नेमकं फरक होता जे भजन कीर्तन प्रवचन करतात ते परमेश्वराच्या चरणापर्यंत लीन होतं. आणि जे भजन कीर्तनाच्या नावाने जे असे बोमटे मारतात ना ते असे लोकांना मेल्यानंतर पीडतील आणि आपण म्हणतो म्हणजे तुला काहीतरी वाटेतला लागला असा वाटत. स्वागत करतो. धन्यवाद. हो आपण गाणं कुठलं म्हटलं त्यापेक्षा त्या गाण्यात आपण किती न्याय देतो ना ह्याला महत्व आहे. तुम्ही त्या पद्धतीत तुम्ही गाता म्हणून तुम्हाला टाळ्या पडतात. टाळ्या द्या म्हणून सांगायचं लागणार. येतो आवाज ना त्या पंचपर्यंत. अरे बोमाट तर किती वेळा बोमाटशी तू माहिती आहे ना तुझा आवाज येतो लागता वगैरे. आता काहीतरी बोलले तर त्याचा लागत बरोबर ना. एक वेळा लागलो ठीक आहे ना. परत ती 10 पावटी घ्यायला लावलो माझं लागता काय गरज नाही. लोकांना समजतं शीतावरून भाताची परीक्षा घालतो लोक खुळी जातो विनोद खुळी जातो आणि खुळी परत तोंडावर शिरा मारतो. हे लोकांना माहिती आहे. तू दुसऱ्यांना तुम्ही लोक डॉमिनेट करताना त्यावेळेस खूप वाईट वाटतं. म्हणजे या पंचक्रोशीत येऊन तुम्ही दोन जण माझी इज्जत करताना मी असंच जायचो. मला घराकडे जाऊ नको. हो मी घराकडे जायचो आणि घराकडे रिपोर्ट करतो दोघांनी केलेली ती सांग मी ऐका ना जाता घराकडे रिपोर्ट जाऊ गयो. आज मागा सुद्धा पलटी मला जावं होईल ना. ही पलटी बघतो सांगा प्रत्येक पलटी ह्याची पलटी ह्याची पलटी तो भिनभिन करायला लागतो. काय बोला सगळ्यांना बोला घेतात. तू पण छान बोलतोस. सगळेजण बोलतात आपापल्या परीने बोलताना घेतो. मंगलाष्टका म्हणजे काय फरक पडतो तुझ्या मंगलाष्टका मला लगीन जमतील असं तुला वाटतं. अरे नेले उपाशी 2 वर्ष एकतर कोरोना म्हणजे ज्यांचा साधारण पोटच्या जागा झाला तू सुद्धा आवडत काय बोलते. हे विधी लिखित आहे लक्षात घ्या. ज्याच्या परमेश्वरांनी ज्याच्या त्याच्याशी गाठी बांधलेल्या आहेत. म्हणजे आईने बोलावं काय चैत्राचे तांगणे मला आज बोलले. चैत्राचे तांगणे मला आज बोलले. बोलण्यात देवाच्या पान पार मागले. मी आज ऐकली साधना तुझी म्हणून तलाडच्या सांग सांगला पाखरा ₹500 मला आलेले होते एका गाण्यासाठी आणि मित्राला मैत्रिणीला हे गाणं पाठवायचं आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग चालू आहे. मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के बैठा दिया फलक पे तुझे खाक से उठा के यारा तेरी यारी
प्रत्येकाला माझं सांगणं आहे, जिंदगी एक किराए का घर. आज मथुरा जिंदगी एक किराए का घर, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, बाहर निकलना. तिथे प्रत्येकाची परिस्थिती काय बघा. होगा मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा. तेरा अपना खून नहीं आखिर तुझको आग लगाएगा. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. कसमें वादे प्यार वफा सब बातें बातों का. आई शपथ, आई शपथ, आई शपथ तुझ्यावर आम्ही किती जरी गोवा तिने आता एक वाजता काय बघतो तू युट्यूबवर व्हॉट्सअपवर सांगितलं तू काय ऐकवत नाही. तुझा बरे तुझ्या कानाने ऐकायची सवय झालेली नाही. या जरा बारा ऐक म्हणजे लोकांना सांग. कमीपणा दुसऱ्याची करण्यापेक्षा ना त्या सांग येतो हे सांग. तू आले फतेवाली खायच्यानंतर येतो नको मग माका भीती वाटते रे माझी काय. नवीन बुवा याच्यामध्ये माझे काय शिक्षण नाही, माझं काय विषय सोडायला माझ्याकडे शिकवू म्हणजे समजा 40-50 शिक्षक असले शिष्य येतात विचारतो माकाच काय नाही तर त्याचा काय ह्याचा कसा ह्याचा स्वतः घेऊन ये नको पण परशुराम बुवांचा राहता देता तो मग आता एका लोक काही लोक सोडून दिले दुसऱ्या बुवाकडे कारण ह्याच्याकडे स्वतःचा काय नाही. 40 वर्षापूर्वीचं नोटेशन स्वतःचं एखादं नोटेशन काय ना बुवा आमच्याकडे काय नाही ना आम्ही आपला तास घेतो ठीक आहे तू स्वतःचा का काय तू उपकार केलं का आमच्या. संगीत आनंद देई पशु पक्षी मानवा म्हणजे संगीत पशु पक्षी आणि मानव आनंद देता ह्या तुका काळात 40 वर्ष लागली. ह्या काळात 40 वर्ष लागली मग तू 20 वर्ष केलंस का म्हणजे तू 20 वर्ष आहे पैसे कमवण्यासाठी तू राहिलो तुका संगीत अरे वाईट जा खाली राहतो ज्या सरस्वती समोर मागासपासून सांगता ह्या सरस्वती त्या सरस्वतीच्या खाली बोटा घालून
नाही नाही ही सवय मेल्याशिवाय राहणार नाही लक्षात घे. जाऊ दे पण तू काय करतस का नाका भुतुरता दिसता ना तर मी लोकांना दाखवलं ह्यो असा करता तू काय करतस हा तो फावडा ए तुझा फावडा घ्यायची गरज नाही माझा फावड्याने तुका झोडली इतक्या लांब येऊन दांडच मोठं व्हायला एकच शिष्य असा माझी अंकिता गावडे साळेंची कोकण नावमध्ये स्पर्धा झाली तर व्ह्यूजमध्ये 1 नंबर उपेंद्र परब ग्रेट माणूस बरोबर ना त्यांचा नंबर आला परंतु व्ह्यूजमध्ये अंकिता गावडे हिचं पहिलं नंबर घेऊ लक्षात घे बुवा तुम्ही पण म्हणजे 16 विषय तिची मेहनत आहे मायका जेवढा येतात तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो उद्या तुमच्याकडे काही चांगलं असेल तर तुमच्याकडे सुद्धा असं काय नाही की कोणाला शिकतो मारलेलं नाही तुझे काही शिष्य तो सांगता माझे पण खूप होता आपला काय होतो पत्त्या ना कोणाला शिकवता की आम्हाला अरे असे कित्येक लोक नावं घेणारे म्हणजे त्यांच्याकडे जाणत नाही पण त्यांचं अनुकरण करतात आणि त्यांची नावं घेतात का ह्याच्या नावावर तो वाढलो हे तो संबंध आहे शिष्याची नाही अशी किती नावं मी घेऊ शकते विनोद चव्हाणांच्या शिष्याची अशी किती नावं मी इथे घेऊ शकते जो तुझ्याकडे प्रत्यक्षात शिकापयोग नाही पण विनोद चव्हाण गुरु म्हणून जसं एक लवया माहिती आहे ना तसं केलं तसं तू त्यांच्याकडे फक्त अंगठून लागा नको कारण द्रोणाचार्याची विद्वत्ता तुझ्याकडे नाही लक्षात दिला तू पण भाऊ माझे शिष्य त्यांच्याकडून बक्षीस दिला हा फक्त सांग तू बाकी काय करू तुझ्याकडे घेण्यासारखं भरपूर आहे विनोद चव्हाण म्हणून वैयक्तिक त्याच्यामध्ये क्रिएशनची ताकद आहे ती ताकद ह्याच्याकडे नाही 40 वर्षापूर्वीचा का असं काय जुने पलटी हलटी पलटी मारण्यात पटाई हो 40 वर्षापूर्वी हा उद्या काय सांगावं की उद्या काय त्याला मर शब्दाने गाऊ शकत लागा नको काय आपलं किती जण धडावले सोनियाची उगवली सकाळ सोनियाची उगवली सकाळ जन्मच आलं धन्यवाद मायबा प्रेक्षको आपण आतापर्यंत अगदी शेवटपर्यंत गजर तिसऱ्या भावात होईपर्यंत आपण अगदी तिथे थांबलात का सगळ्यांना बोलत हां 100 रुपये दिला श्लोक घेऊ श्लोक मंगलाष्टकात त्यांना म्हटलं तितकं जाऊन माका पण कार्यक्रम होतो आमचा काय मला दररोज कार्यक्रम आहे तर सिंगल भजनाचे सुद्धा यूट्यूब लिस्टमध्ये जर टाकलं तर तू डबल वारीचा कसं झालं सिंगल तू माका सांग 5 तारखेक सुद्धा काय आहे तू डबल वारीच्या लिस्टमध्ये टाकलं 5 तारखेक आंबेरी कोणाबरोबर डबल वारी आहे तुझी सांग आता सांग सरस्वती स्मरून सांग मोठंपणा हे सांगतो माझे दररोज कार्यक्रम आहे तुला कमी आहे आता ठरले तुम्ही सांगा पुरं आता तिथं तोंड बंद झाला सिंगल भजन असलं तरी तू लिस्टमध्ये टाकतो बोय उगीच उघडूक लावू नको रे धाकले मोठ सवा लागायची ठेका उगीच मरतो तू माझ्या नादाकडे अमेरिक सिंगल भजन आहे लिस्टमध्ये टाकलेलं अरे बुवा समोर कोण ना हा बिदागी मिळाली असेल थोडा विषय बिदागी तेवढी घेतली असतील सुद्धा आणि आजच्या बिदाग्याचा विषय सांगतोय सांगितलेला होता मंडळात जेवढे एखाद्या त्याला तितके होईल का
अरे तुझं गोड गैरसमज आहे, लक्षात घे. गुंडू सावंत म्हणतं आणि नाही दिलं तरी मी फुकट येऊ नाही बारीक माहितीसाठी सांगते. हा बरोबर आहे, फुकट येऊन करेल, काय विषय नाही. अख्खी बिदागी एका कुटुंबाला दिली आहे, त्यामुळे म्हणजे हे विषय सांगायचे नाही पण सांगते. पैशासाठी काही गरज नाही आम्हाला, लक्षात घ्या. अख्खी बिदागी दिली अर्थात हे बुवा पण मदत करतात, म्हणजे विनोद चव्हाण पण करतात. त्यांनी 1000 रुपये गुगल पे दीपक चव्हाण म्हणजे केले सुद्धा. आता विषय सांगतो. 1000 रुपये मगाशी आम्ही बसलो ना, 3 जण सांगा नाही पण सांगायला लागतो म्हणून राग येतो. 3 जण बसलो, काय करायचं बाबा, आणि सगळे बोन 1000 रुपये दिले. आपण सुद्धा 1000 रुपये दिले. मी 1000 रुपये काढले, मी ह्याच्याकडे दिले. मी म्हटलं तू पण, त्याच्याकडे त्यावेळेस पाकिट त्याचा कडे होता, म्हटलं तू पण ह्याच्याकडे दे, म्हणजे ते 3000 संजय गावडेंच्या नावावर गुगल पे कर. विश्वास नाही लोक त्यांना आपण स्वतःहून 1000 रुपये गुगल पे केले. हे सांग तो विषय, पण काय करायची गरज होती का? अरे आपलं ही एक लक्षात घे, ही आपली व्यक्ती आहे. ते गेले असते तर त्यांना बरं वाटलं असतं की अरे बाबा तिघांनी पाठवले 3000. प्रत्येकाने 1000 रुपये देण्यापेक्षा 3000 जरा मोठी अमाऊंट वाटली असते, बरं वाटलं असतं. हा विषय आपण कोणाला किती मदत केली ती सांगूची काही गरजच नाही. तो परमेश्वर वरसून बघता, तो पांडुरंग नुसतो आमकाच नाही बघणार, तुका सुद्धा बघता. तुझ्या टायमात का डोळे झाकून नाही होतो. ती शाल घेतलंस, मनात वाटत तेव्हा काढून ठेवतो, मनात याचा खाली ठेवतो जमिनीत. ती शाल आहे ती वार करायची नाही, तुझी घेतलं असती ती पण ती वार करायची नाही. आणि तुका घालत तो अधिकार नाही वार करायची पाहिजे, म्हणजे ती शॉल. नाही तर तोंडातून ना शब्द वाईट येता कामाने, शब्द तोंडातून वाईट येता कामाने, लक्षात घे. त्या शालीवर लोकांनी टाळी वाजवली, खूप छान बोललेलो. पण ती जर शाल घालायची असत, आम्ही घेतो ना की ते आमचं तोंडा गाठा तेव्हा तर न जाणे एखादं शब्द निघाल तर कोण तुम्ही हो शाल घालून काय बोलता हो. मग आपलं तेवढं प्रभुत्व पाहिजे आपल्यावर, आपण आपलं प्रेझेंटेशन तेवढं पाहिजे. त्या विद्वत्तेचं तर शाल घालून नाही तर उभी शाल घालू नको. एकदा ह्या खांद्यात, एकदा ह्या खांद्यात, एका त्या खांद्या बदलतात, इतकं मेलंच खांदे वाळता असलो. हो अंगात नाही राखात नाही भविष्यात. स्वातंत्र्याच्या काळात थंड पठारावर तुम्ही जर तुमचा घोडा उधळला असता ना, तर आम्ही आमचं काळी तुमच्या घोड्यांच्या टापाखाली ठरवलं असतं. ऐकलं तुडूक तुडूक घोडे वेळात मराठी वीर दौडले उतळे पोराशिवाय त्या स्वरात गेलोय बुद्धीच नाही उतळे तलवारीची धार धार शितीचा होई धार उसळे तलवारीची धार वेळात मराठी वीर दौडले वेळात मराठी वीर दौडले आहे ना. अरे आम्ही कुछ कम नाही बेल्टेक्सचा घातलं. ते 7 नाळा कोणती सांग, त्या रावणाची चेष्टा करतोस ना, ते 7 कोणते सांग बघूया, शोध. गावता का बघ गुगलवर. आतापर्यंत हे कधी बोलाच नाही. हे तुझा ऐकान बोलता तो, तुझा ऐकान 101 काय केलंय काय ऐकूयाची भाजी खाल्ली. त्या ऋषीमुनीची तेवढी ताकद होती, आजची केलं का मूल पडायचं कानातून कानीत ना, बरोबर ना. शेंडी आपटली वीरभद्र, स्वतःच्या बापाशीची मान उडवून टाकल्या. बायकोचा अपमान केलाय शंकराच्या पार्वतीचं, बरोबर ना. दक्ष प्रजापतीची मान उडवून टाकल्या बापाच्या सांगण्यावर. नुसती शंकरान गार 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 खेळवण्यानी शेंडी आपल्या जा जा कोणी तुझ्या आईचा अपमान केला त्याचा मुंडक्या उडवून टाक. क्षणाचा विलंब लागू नाही, मुंडक्या उडवून टाकल्या.
यज्ञ अर्धो रावलो देवादिकांनी आराधना केली शंकर महादेवाची की शंकर महादेवा यज्ञ जर अर्धो रावलो तर काय खरा नाही पुरो हो गयो एका एकदा जितो करा वीरभद्राला सांगितलं बघ आजूबाजू कोण गावता काय कोणता मुंडक्या बाजू बकरू होतो त्याचा मुंडक्या उडवल्या आणि दक्ष प्रजापतीच्या झाडावर आणून लावल्या म्हणून 33 कोटी देवतांमध्ये एकच देव असो ज्याचा खालचा जर शरीर त्या माणसाचा आणि वरती जर डोक्या ना त्या एका बकऱ्याचा या सांगायला ना बाय उगीच नाही याच्यासाठी वाचन लागतं वडाची साल पिपळा अध्यात्मात चाललं ना रामायण महाभारत होते रावणाची पोरा इतकी 6 कोटी वर्षा तुम्ही आम्ही किती जगताल असते बघा आणि मग पलटी मारूची भाषा करा किती बोलतो म्हणजे पैशाच्या मध्ये बोला नको म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे तो आवेशी लोक आम्ही मध्ये थांबलो नाही हे सांगतो अरे चल किती वेळ झालो पण एकही विषय असं बोलूक नाही की मायबाप प्रेक्षकांच्या माहितीशिवाय येऊ नाही त्या दोघी मुली सुद्धा इथे बसलेल्या होत्या बुवा त्यामुळे आपण असं नाही की बाबा ही घरावरची वारी आता पुरुष मंडळी अरे इथे राहतात लोक युट्यूबवर जातात त्यांच्या घरात बायका का पण आपण विषय घेऊ ना एकामेकाचे पलटे बघण्यापेक्षा दुसरा काहीतरी बघा ना आता किती कोणा मोबाईल तुमची काय नाही रे बाबा नाही आपण टायमिंगला महत्व देतो टायमिंगचं महत्व आमका कळता आणि ज्याका कळणार नाही ना त्यांनी लक्षात घेऊता एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा म्हणजे एका वर्षाचं महत्व कळेल एका महिन्याचं महत्व 9 महिने गरोदर असलेल्या महिलेला विचारा म्हणजे एका महिन्याचं महत्व कळेल एका आठवड्याचं महत्व आठवडाभर काम करून मजुरीची वाट बघणारा जो कामगार आहे ना ते काय एका आठवड्याचा हा महत्व विचारा म्हणजे तुमका आठवड्याचं महत्व विचारात एका दिवसाचं महत्व येणे दिसानी भररे पोटा काम करणाऱ्या मजुराक विचारा म्हणजे एका दिवसाचं महत्व कळेल एका तासाचं महत्व एसटीची हायवेवर एसटीची वाट बघणाऱ्या प्रवाशाला विचारा म्हणजे एका तासाचं महत्व कळेल एका मिनिटाचं महत्व कामावर जाताना ट्रेन चुकलेल्या कर्मचाऱ्याला विचारा म्हणजे एका मिनिटाचं महत्व कळेल आणि एका सेकंदाचं महत्व ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या धावपटूला विचारा म्हणजे एका सेकंदाचं महत्व कळेल असं काहीतरी सांगा आणि मध्ये बोला नाही तर लोक एवढे थांबले नसते गेले असते उगीच 3 नंबरात ठेवलेलं नाही 3 नंबरात उगीच नाही मंडळ ठेवलं तेवढी विद्वत्ता लागता 3 नंबरात भजन करून इतक्या वाजता लोकांना थांबवणं ही साधी गोष्ट नाही लक्षात घे आणि का मान्य करूचा लागत माका 1 नंबरात ठेवा असे आम्ही फोन करलो नाही मंडळांका नाही तू नाही करू रे तू किती आजार ओढून घेतो तू असा केलं तू लावलं आज रंगलाय सामना आज रंगलाय सामना आज रंगलाय सामना पंढूर गावात जोरात शिवछत्रपतीच्या पवित्र पुण्यभूमीत शिवछत्रपतीच्या पवित्र पुण्यभूमीत शिवछत्रपतीच्या पवित्र पुण्यभूमीत आज रंगलाय सामना पंढूर गावात जोरात आज रंगलाय सामना पंढूर गावात जोरात शिवछत्रपतीच्या पवित्र बघा भाविक जमले गर्दी करून भजनात शिवछत्रपतीच्या पवित्र पुण्यभूमीत बघा भाविक जमले गर्दी करून भजनात शिवछत्रपतीच्या पावन झालेल्या भूमीत
आज रंगलाय चांगला गावात जोरात आज रंगलाय चांगला शिवछत्रपतीच्या पवित्र नुसतं राम नको ठाक राम हवा आपल्या हृदयात नुसतं राम काल कामून वागण म्हणणं नाही तुझ्या भजन दुसरं आपण नाही घेणार हाती फाडून हनुमंतन दाखवले आहे आणि एकच वारकरी सावतामारी ज्यांना स्वतःचा शरीर फाटल्याने पांढऱ्याला लपवले आहे सावतामारी कोण सावता सावता कोण आम्ही नुसता राम नको ठाक राम हवा आपल्या हृदयात राम नवता नवरत नाथ राम दिसला बजरंगात नुसता राम नको ठाक राम हवा आपल्या हृदयात राम नवता नवरत नाथ राम दिसला बजरंगात शिवछत्रपतीच्या पवित्र बारा महिने काय झालं तुम्हाला त्रास झाला काही नका ताट कर पगार कर कमरेचं महत्व फार आहे म्हणजे माणूस मेन येतो सेंटरच तो खरं कंबर बुवा कंबर सांभाळणं फार गरजेचं कारण सेंटरच माणसाचा त्यामुळे कमरेत जो राहिला तर आपण वयाचा करू शकतो 12 खेळाडू 12 महिने बुवा 12 महिने 11 खेळाडू 12 महिने 11 खेळाडू 10 बोटं 9 ग्रह 10 बोटं 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 काय वेद 3 ऋतू उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा 2 डोळे आणि एकच आणि फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज बघतोस काय मुजरा कर 2 राजे इथे जन्मले 2 राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक जशी गर्वाने होते माती तशी रावणाची झाली फजिती जशी गर्वाने होते माती शेवटचं कडू आहे जशी गर्वामधली कडू सगळी काय जशी गर्वाने होते माती तशी रावणाची झाली फजिती लिंगत घेऊन चालला हाती
जशी गरवाने होते माती तशी रावणाची झाली फजिती लिंग घेऊन चालला हाती उभे मांडत महागणपती आज रंगलाय सम्राट शिवछत्रपतीचा पवित्र बघू घडून दार अंतरंगातला देव गावला बघू घडून दार अंतरंगातला देव गावला शोधनाई कुंडेया पसाऱ्यात तो रोज मुलावणी थोडी दोघा